नमस्कार. सर्वात अगोदर मराठी ब्लॉगर सुनीता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आम्ही जुहू चौपाटीला गेलेलो होतो आणि त्याचा पार्ट 1 मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओत तुम्हाला पार्ट 2 पाहायला मिळणार आहे. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो सुद्धा नक्की पाहून घ्या. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आज आपण जुहू चौपाटीचा पार्ट 2 म्हणजेच आम्ही केलेली मजा मस्ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. तेरे कदमों को समुंदर का पानी छू के गया बेटी. जास्त लांब नको जाऊ. जाऊ दे, आपली माती धुवून जाते सगळी. प्रिया सगळं ठीक आहे. सगळं ओके आहे. लाटा बघून बघून कस तरी झालं ना गरगरल्यासारखं. मला असं वाटून मागं चाललं. रेल्वे आल्यावर आपल्याला कसं वाटतं आपण मागं चाललोय. नाही, रात पाण्यामध्ये बसल्यानंतर वाटते असं उलटं. सव्वा 4 वाजलेले आहेत आणि आता गर्दी पण वाढलेली आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघ की काय काय उडाली प्रिय ते. आम्हाला येऊन झालेला आहे 1-1.5 तास आणि हा सुंदर असा समुद्राचा जुहू चौपाटीचा नजारा इतकं बघितल्यानंतर डोळ्याला सुद्धा छान वाटतं ना की खूपच. ती कसली राईड आहे भयानक. डेंजर राईड आहे, डेंजर. अरे शर्ट नको भिजू देऊ आपण. इकडे इकडे खेळा. या व्हिडिओमध्ये सगळा सूर्यप्रकाश येतो रे. दूर नको जाऊ जास्त, लांब नको जाऊ जास्त. इकडे इकडे इकडे. त्यांच्या उजव्या हाताला काहीतरी लागलेलं आहे, त्याच्यामुळे बॉटलचं टोपण निघत नाही. आमच्याकडून त्यांनी काढून घेत होते, पण ते टोपण त्यांनी इतकं गच्च बसवलं होतं ना की काही केल्या निघत नव्हतं. आणि मग त्यांनी नंतर शेवटी सांगितलं की हा प्रँक होता तुमच्यासोबत म्हणून. त्या प्रँकमध्ये आम्ही खरंच फसलेलो आहोत. असे अचानक काहीतरी गोष्टी घडून जातात ना की आपल्याही लक्षात येत नाही सहज अगदी.
कधी तुम्ही जर आलात मुंबईला तर नक्की जुहू चौपाटीला पण या आणि ह्या निसर्ग सौंदर्याचा आनंद तुम्ही एकदा नक्की अनुभवा. कारण काही काही अनुभव असे असतात ना की आपण तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतरच ते अनुभव घेऊ शकतो. पाहण्यावरून आणि सांगण्यावरून तितका रिअल फील नाही आहे. पाण्यामध्ये खेळते वेळेस मुलांना इतकी मज्जा वाटत होती ना की त्यांना वेळेचं आणि किती कपडे भिजत आहेत याचं काहीही भान नव्हतं. अगदी मनमुराद मनसोक्त मुक्त पक्षासारखं एकदम छान मस्त एन्जॉय केलं त्यांनी सुद्धा. व्हिडिओमध्ये इतकं पाणी दिसत आहे पण प्रत्यक्षामध्ये तुम्ही पाहू शकता अगदी आपल्या गुडघ्याच्या पण खाली पाणी आहे. पण ते असं दिसतं लाटामुळे की खूप पाणी आहे म्हणून. पण कमी पाण्यामध्येच मुलं गेलेली होती. मुलांनाच काय तर आपण मोठे जरी असलो तर तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरण निसर्ग पाहून आपलंसुद्धा मन इतकं आनंदी आणि उत्साही होतं ना. समुद्राच्या पाण्याप्रमाणेच प्रसन्न उत्साही आणि स्वच्छ होतं. आणि या काही राईड आहेत बनाना राईड आणि सोफा राईड. 200 रुपयाला राईड आहे आणि हे सोफा 300 रुपये. समुद्राच्या पाण्यामध्ये खेळून आता थकलेले आहेत म्हणून थोडा वेळ बसलेत. चला आता काहीतरी भेटपूजा करूया कारण खेळून पण यांना भूक लागलेली आहे. चला आता 5:30 वाजलेले आहेत आणि लवकर निघावं पण लागेल. मुलांनी पण खूप मज्जा केली इथं येऊन. त्यांना पण समुद्राच्या पाण्यामध्ये खेळायला खूप मज्जा आली. आम्ही इथं भेळ किंवा पाणीपुरी खाण्यासाठी जात होतो पण सर्वांना माहितीच आहे की अशा पर्यटन ठिकाणी खूप महाग असते आणि तेवढी स्वच्छता किंवा हायजीन पण नसतं. त्याच्यामुळे आम्ही इथं काही खाल्लं नाही. 60 रुपयाला एक प्लेट भेळ होती. मग मुलं म्हटली की 60 रुपयामध्ये इथं एक घेण्यापेक्षा आपल्या घराजवळ 60 रुपयामध्ये तिघांचं होतं. त्यांचंही बरोबर होतं, त्यांनाही पटलं. मग आम्ही इथे घरी आल्यानंतर जवळच खाल्ली, तिथे नाही खाल्ली. बाय बाय जुहू चौपाटी. ए चल प्रिया, ए प्रिया चल.
गॅस बस. आम्ही आता जुहू चौपाटीला पूर्ण फिरल्यात, निवांत बसल्यात, गप्पा मारल्यात, खेळल्यात, खूप मजा केली. आणि आता गर्दी खूप वाढत आहे. 5:30 वाजून गेलेले आहेत. म्हटलं आता चला ट्रॅफिक पण खूप लागेल. पण घरी